उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतनं माघार. जळगाव विधान परिषद निवडणुकीतनं केली होती बंडखोरी. नाशिकनंतर महायुतीतलं जळगावातलं बंड देखील शमलं. अर्थखात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सस्पेन्स. आज तरी अर्थखातं माझ्याकडेच, फडणवीसांचं वक्तव्य. तर अर्थखात्यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं नो कमेंट्स. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेस निवडणुकीतनं बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कृषी मंत्री भरणेंकडनं रोहित पवारांना सोमवारी चर्चेचं निमंत्रण. तर सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवार ठाम. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉक्टर सेजल पवारनं केलेल्या वक्तव्याबाबत केईएम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका. आज सेजलच्या आईवडिलांना रुग्णालयात बोलवून कारवाईबाबतचा निर्णय दिला जाणार. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोवाकियाचा दौरा करणार. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांची माहिती. अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता. हिंगोली, परभणीसह राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, तर परभणीत रिमझिम पावसाच्या सरी. अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकुका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. औषध खरेदीसाठी रुग्णालयं बळजबरी करू शकत नाहीत, एफडीएचे आदेश जारी.